14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेत एक धम्मक्रांती घडवून आणली. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूर नगरीत दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे भेट देऊन वंदन करत असतात. बाबासाहेबांच्या असंख्य स्मृती नागपूरच्या भूमीने जपल्या आहे. त्यातीलच एक म्हणजे नागपुरातील कळमेश्वर रोडवर असलेले चिचोली येथील शांतिवन हे होय. नागपुरात डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळणारे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांच्या पुढाकाराने येथील 14 एकर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आणि स्मृती संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या रोज वापरणीतील सुमारे 1000हून अधिक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहे. त्यात प्रामुख्याने टाईपरायटर, झगा, पेन, छत्री, रफ हँड रायटर अशा असंख्य वस्तू येथे ठेवण्यात आल्या असून लवकरच हे संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. माझं नाव प्रकाश सहारे आहे. सर्वांना जय भीम. आपण ज्या जागेवर इथे उभे आहोत ही शांतिवन चिचोली. म्हणजे बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की एक इथे बुद्धिस्ट सेमिनरी असायला पाहिजे, त्या अनुषंगाने धम्मसेनापती वामनरावजी गोडबोले यांनी ही जागा 1957मध्ये त्यांना मिळालेली जागा आहे. त्यांना दानात मिळालेली जागा आहे आणि इथे दैनंदिनी जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातील दैनंदिनी जीवनात जे वस्तू वापरलेले आहेत अशी 1000पेक्षा जास्त वस्तू इथे ह्या जागेवर ह्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ते सर्व वस्तू आम्ही नवीन करून म्हणजे त्याचं केमिकल ट्रीटमेंट करून ह्या जागतिक दर्जाचा एक भव्य असा संग्रहालय निर्माण होत आहे. आणि त्या संग्रहालयामध्ये लोकांना भाविकांना इथे ते वस्तू पाहायला मिळतील. ते वस्तू म्हणजे शरीरावर शरारे येतील असे वस्तू आहेत आणि त्या वस्तू इतके प्रेरणास्रोत आहेत की येणाऱ्या पिढीला ते वस्तू एकदा बघितल्यावर इतकी स्फूर्तिदायक वस्तू आहे, कारण ते बाबासाहेबांनी आपल्या जीवनात उपयोगात आणलेले वस्तू आहेत. दीक्षा समारंभ झाल्याच्या नंतर 1956 15 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांच्यामध्ये एक फार महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ती होती बुद्धिस्ट सेमिनरी स्थापण्याची. तर बाबासाहेबांना बँगलोरच्या राजांनी 5 एकर तिथे जमीन दान केली होती असे बाबासाहेबांनी तिथे सांगितलं होतं. पण गोडबोले साहेबांना आपल्या नागपूरमध्ये जिथे दीक्षा झाली त्याच ठिकाणी ही सेमिनरी ही काढायची होती. तर अनायसे बाबासाहेब गेल्याच्या नंतर 1956 त्याच वेळेस आपल्या चिचोलीच्या मातोश्री धम्मदायिका गोपिकाबाई बाजीरावजी ठाकरे यांच्याकडून मिळालेली 11.36 एकर ही जमीन ही बाबासाहेबांच्या कार्यकर्ता गोपिकाबाई आईनी ही वामनरावजी गोडबोले यांना दानात ही दिली. चंदजी रक्तू हे बाबासाहेबांचे खाजगी सचिव यांच्याकडे असलेले बाबासाहेबांनी वापरलेले अमूल्य अशा वस्तू ह्या त्यांच्याकडे होत्या. त्या गोडबोले साहेबांनी हे मिळवून घेतल्या आणि त्याचं एक संग्रहालयात रूपांतर केलं. तसेच 1956 9 डिसेंबर 1956 वामनराव गोडबोले यांनी आणलेले बाबासाहेबांच्या अस्थी हे आपल्याजवळ आहेत. त्या दर्शनाकरता येतात आणि इथूनच आपलं पूर्ण त्यांना प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रोज वापरातील वस्तूंचा अमूल्य ठेवा येणाऱ्या पिढीसाठी वस्तुरूपाने फार प्रेरणा देणारा असून तो या संग्रहालयात प्रत्यक्ष न्याहाळता येणार आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.